हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथमॅटिक्स IMP क्वेश्चन म्हणजे PYQ क्वेश्चन चे व्हिडिओ बनवला आहे. पहिल्या चॅप्टरचाच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर त्याच्यामध्ये काय बनवले तर लास्ट इयरचे जेवढे काही MCQ विचारले होते तुम्हाला आतापर्यंत एक्झाम मध्ये तुमच्या बोर्डच्या तिथपर्यंत कव्हर केलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय कव्हर करायचे क्वेश्चन 1B. सॉल्व द फॉलोइंग ईच 1 मार्क. 1 मार्काचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. आता जुलै 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे पहा, आणि तो क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन विचारला आहे इफ x + y = 5 and x - y = 1, then find the value of x. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. जुलै 2019 चा क्वेश्चन आहे. आता कसं सॉल्व करायचं याला, तर ह्या दोन्ही इक्वेशनची मी ऍडिशन करतो. x + y = 5 प्लस x - y = 1. तो म्हणता ऍडिशनच का करायची, सबट्रॅक्शन पण करू शकता. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची, दोन्ही पैकी एक करायचं. ऍडिशनच का केली तर ऑलरेडी इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात ऍडिशन सबट्रॅक्शन का करावं लागते तर दोन्ही व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करावा लागतो. जेव्हा x इलिमिनेट होईल तेव्हा y भेटेल, आणि y इलिमिनेट केलं तर x भेटेल. त्याच्यामुळे दोन्ही पैकी एक व्हेरिएबल एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावं लागते. तर बघा प्लस y मायनस y कॅन्सल झाला म्हणजे एलिमिनेट झाला. x + x 2x, 5 + 1 6, x = 6. हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड, x = 3 6. x ची व्हॅल्यू भेटली 3, आणि तेच विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन. इट इज अ व्हेरी सोपा. ओके, नेक्स्ट काय दिलंय बघू आपण. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y. तर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, आणि हे क्वेश्चन रीड करताना तुम्ही नोट डाउन करून घेत जा नोटबुक मध्ये. स्पेशल PYQ ची एक नोटबुक बनवा, कारण की हेच क्वेश्चन पुन्हा रिपीट होतात स्टेट बोर्डला. तुम्हाला जर मॅथ मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील 100 आउट ऑफ 100, तर मी सांगतो हे क्वेश्चन तुम्ही एकदम परफेक्ट करून टाका, कारण 10th स्टँडर्डला तुम्हाला आउट ऑफ मार्क मॅथ मध्ये पडू शकतात. तर क्वेश्चन 2 दिलेला आहे पहा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y, if dx = 25, dy = 40, d = 5, then what value of x. आणि परत x ची व्हॅल्यूच विचारली. मग आता x ची व्हॅल्यू कशी काढणार, तर dx दिलाय, dy दिलाय, d दिलाय. हे दिलं की आपल्याला काय क्लिक व्हायला पाहिजे, क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय सांगतो, x = dx/d. आता आपल्याला x च विचारलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मग बस एवढंच लिहून टाकू. जर y विचारला असता तर मग आपल्याकडे फॉर्म्युला होता y = dy/d. पण याची गरज नाही आपल्याला x विचारलाय, मग हे सॉल्व करू. x = dx. व्हॉट इज dx? 25. d व्हॉट इज d? 5. x = किती, 5 × 5 = 25, म्हणजे x = 5. भेटला आन्सर. 1 मार्क. आणि हे कधी विचारलेलं आहे, 2020 नोव्हेंबर 2020 चा क्वेश्चन आहे. नोव्हेंबर 2022. त्याच्यानंतर 3 नंबर. इफ x + 2y = 5 and 2x
plus y is equal to 4. Then find the value of x plus y. Find the value of x plus y. तर आपल्याला x plus y ची व्हॅल्यू काढायची. मग x plus y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढावी लागेल. काढूया आपण x आणि y ची व्हॅल्यू. त्याच्यासाठी काय करूया, आता ह्या दोन्ही मध्ये कोएफिशिएंट सेम करावे लागतील, x ची किंवा y ची. तर मी काय करतो, इक्वेशन 2 ला ह्याला 1 म्हणू आपण, ह्याला 2, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करतोय. मग बघा 2 × 2x 4x, 2 × y 2y, आणि 2 × 4 8, आणि ह्याच्यामधनं इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतो, x + 2y = 5. सबट्रॅक्शन करताना हे मायनस साइन सगळ्यावर अप्लाय होतं, मायनस मायनस मायनस. ओके, मग 4x मधनं x सबट्रॅक्ट करा, 3x + 2y - 2y कॅन्सल. 5 मधनं 8 सबट्रॅक्ट करा, 5 6 7 8 3 राहिले. x = 3, हा 3 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. x किती, 3 3 कॅन्सल, 1. x ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू भेटली. आता y ची व्हॅल्यू काढायची. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी x ची व्हॅल्यू 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करायची, कोणत्याही पुट केली तरी चालेल. मी चला काय करतो, 2 मध्ये पुट करतो. 2 × 1 + y = 4, 2 × 1 2 + y = 4, y = 4, प्लसचा 2 राईट साइडला गेला, मायनसचा झाला. y = 4 मधनं 2 सबट्रॅक्ट करा, 2. y ची व्हॅल्यू 2 भेटली. आपल्याला काय विचारलं होतं, x + y काढा, बरोबर. मग x च्या जागेवर x पुट करायचा. व्हॉट इज x, 1, प्लस व्हॉट इज y, 2. 2 + 1 3, तर x + y काय भेटला, 3 भेटला. सिंपल, 1 मार्कसाठी हा क्वेश्चन. त्याच्यानंतर काय विचारलाय, क्वेश्चन नंबर 4 पण असंच विचारलाय. क्वेश्चन 4 पण ह्याच्यासारखाच सिमिलर आहे. बघूया काय दिलंय तर. फोर नंबर, if 3x + 5y = 9 and 5x + 3y = 7, then find the value of x + y. परत x + y ची व्हॅल्यू विचारली, आणि हा मार्च 2019 चा क्वेश्चन आहे. आधीचा सप्टेंबर 2021 चा होता, आणि हा मार्च 2019 मध्ये विचारलेला आहे. परत आपल्याला काय, x + y काढायचे, क्वेश्चन मार्क. x + y काढण्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू माहित पाहिजे, y ची व्हॅल्यू माहित पाहिजे. मग काय करूया आपण, कोएफिशिएंट सेम करू, y चे कोएफिशिएंट सारखे करू. इथं 3 ने मल्टिप्लाय करून, इथं 5 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करतोय. 3 × 3x 9x, 3 × 5x 15y, 3 × 9 9 3 27, आणि ह्याच्यामधनं मायनस करतो हे इक्वेशन, आणि ह्याला कशाने मल्टिप्लाय करतो, 5 ने. 5 5 25 x, 5 × 3y 15y, 5 × 7 7 5 35. आता यांची सबट्रॅक्शन करू आपण. मग सबट्रॅक्शन करताना हे मायनस ह्याच्यावर अप्लाय होईल, ह्याच्यावर अप्लाय होईल, ह्याच्यावर अप्लाय होईल, प्रत्येकाला मायनस सेपरेट जातं. 9x मधनं 25x सबट्रॅक्ट करा, -16x, प्लस मायनस कॅन्सल. 27 मधनं 35, तर 35 मधनं 27 सबट्रॅक्ट करून मोठ्या नंबरचं चिन्ह द्या. किती, 5 मधनं 7 जात नाहीत, काय करूया, 15 झाले. 15 मधनं 7 गेले, 8 राहिले, बरोबर. बरोबर, 3 झाले, 3 मधनं 3 गेले 0, म्हणजे -8. काय, -8. आता x = -8 डिवाइडेड बाय -16, हा मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. मायनस मायनस प्लस, 8 1 8, 8 2 16, म्हणजे 1/2. x ची व्हॅल्यू आली 1/2. x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करायची.
चला 1 मध्ये पुट करू म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. 3 into x, what is x? 1/2 plus 5y is equal to 9. 5y is equal to 3 into 1 3, 3/2 plus चा 3/2 राईट साइडला गेला मायनस चा 3/2 हा प्लस चा 9 एज इट इज. आता ही सबट्रॅक्शन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2 into 9 म्हणजे किती? 9 दोन्ही 18. 1 into 3 3, 1 into 2 2. 5y is equal to 18 मधून 3 गेले 15 divided by 2. त्याच्यानंतर y is equal to 15 divided by 2. हा मल्टिप्लाय 5 इकडे डिवाइड होईल, 15 ला डिवाइड आणि 2 ला मल्टिप्लाय होईल. मग किती? 5 1 5 5 3 15 म्हणजे 3/2. आता आपल्याला x माहित झाला, y माहित झाला, तर x plus y काढू शकतो. x plus y is equal to x च्या जागेवर x पुट करायचा 1/2 प्लस y च्या जागेवर y 3/2. दोन्हीचे ऍडिशन 2 plus 2 सॉरी एलसीएम घेऊ आपण. तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण आन्सर येतं, पण जर डिनोमिनेटर सेम असेल तर काय करायचं? एकदाच घ्यायचा आणि न्यूमरेटरचे ऍडिशन करायचे. 1 plus 3 1 plus 3 4 डिवाइडेड बाय 2. बेग बे दोन्ही 4 म्हणजे 2 आन्सर आला. x plus y काय आलं? 2 आन्सर आला. 1 मार्कचे क्वेश्चन आहे हे बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर किती 4 झाला? 5 नंबरचा क्वेश्चन. काय दिलाय 5 नंबर? if 15x plus 17y is equal to 21 and 17x plus 15y is equal to 11, then find the value of x plus y. x plus y is equal to question mark. परत आपल्याला x plus y फाइंड करायचा आहे आणि हा क्वेश्चन 2 वेळेस रिपीट झालेला आहे. मार्च 2020 आणि जुलै 2023 अशा 2 वेळेस हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता कसं सॉल्व करायचा? तर सिंपल आहे. काय करायचं? अशा टाइप जर दिले, जर मोठाली कोएफिशिएंट दिले आणि ह्याचा कोएफिशिएंट इकडे आणि ह्याचा कोएफिशिएंट इकडे असं जर त्यांनी अल्टर केलेला असेल तर डायरेक्ट त्यांची एकदा एडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. आता मी एडिशन करतो पहिल्यांदा. बघा एडिशन करताना 15x plus 17y is equal to 21 plus 17x plus 15y is equal to 11. याची एडिशन जर केली तर काय भेटेल? 7 आणि 5 12 ची 2 चला 1 आणि 1 2 आणि 1 3. परत याची ऍडिशन तीच येणार आहे 32y आणि ही पण 32. सिंपल झालं ना एकदम. सगळ्याला 32 ने जर डिवाइड केलं 32 32 32 कॅन्सल 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 काय राहिलं? x plus y is equal to हे कॅन्सल झाल्यावर झालं ना. हेच आन्सर काढायचं होतं. x plus y किती? 1. सिंपल दिले. जरी याचे कोएफिशिएंट मोठे असले तुम्ही डायरेक्ट यांची बेरीज केली x plus y भेटलं ना आपल्याला. एकदम सोपा क्वेश्चन होता. 1 मार्क कन्फर्म. त्याच्यानंतर टू ड्रॉ ग्राफ म्हटल्यावर ग्राफ नाही काढायचा ते म्हणतात, परंतु काढला तरी चालतो नाही काढला तरी चालतो. पण आपण बघूया दोन्ही पद्धती. क्वेश्चन असा दिलाय 6 नंबर.
हाँ एक मिनिट, त्याच्या आधी सिंपल एक क्वेश्चन 6 नंबर 10 क्वेश्चन एप्लीकेशन बेस्ड क्वेश्चन है। तो क्वेश्चन असा आहे, द सम ऑफ फादर्स एज, सम आता फादरची एज आपण एक समजू, and twice the age of his son, son ची y कन्सिडर करू, is 70. म्हणजे असं सेंटेन्स दिले, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आणि ह्या सेंटेन्स आपल्याला काय करायचंय, यूज द गिवन इन्फॉर्मेशन टू फॉर्म लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर आपल्याला लिनियर इक्वेशन तयार करायचे 2 व्हेरिएबल झालं तयार. सन कुणाची, फादरची एज आणि त्याच्या सनची एज. फादरची एज x आहे आणि सनचं काय आहे तर त्याच्या ट्वाइस आहे, दुप्पट आहे. त्यांची सम किती 70 दिली, झाले इक्वेशन. एक मार्क. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय बघा. टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. Find y, आपल्याला y ची व्हॅल्यू विचारली आणि त्यांनी x ची व्हॅल्यू दिली 1. x ची व्हॅल्यू दिली आणि y ची व्हॅल्यू काढायची. सिंपल आहे. डायरेक्ट x ची व्हॅल्यू काय करू, ह्या इक्वेशन मध्ये पुट करू. 4 into 1 plus 5y is equal to 19. 5y is equal to 19. 4 into 1 4, प्लस चा 4 राइट साइडला गेला, मायनस चा 4 झाला. 5y is equal to 19 मधनं 4 सबट्रॅक्ट करा, किती 15. y is equal to 15 divided by 5. हा 5 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. 5 3 15. y ची व्हॅल्यू 3. y ची व्हॅल्यू 3. एक मार्क. सिंपल क्वेश्चन, मार्च 2022 ला विचारलेला आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर 8 नंबर काय विचारलाय बघा. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. सिंपल आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. डिटर्मिनंट काय दिलाय 4 3 2 7 आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय विचारली, मार्च 2023 ला विचारलेला आहे. 1 मार्कसाठी. तुम्हाला माहिती डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतात, कसा करतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं सबट्रॅक्शन. किती 7 चौक 28 मायनस 3 दोन्ही 6. 28 मधनं 6 गेले, किती राहिले 22. सिंपल. ओके. त्याच्यानंतर 9 नंबरचा आता 9 नंबर आणि आपण सॉल्व केलेला 5 नंबर. 5 आणि 9 सारखेच आहे. फरक काय आहे दोन्हीमध्ये, फक्त थोडासा फरक आहे. विचारले काय तर ते सांगतो बघा. 9 नंबरचा क्वेश्चन असा आहे, इफ 15x plus 17y is equal to 21 and 17x plus 15y is equal to 11. Find the value of x minus y. आणि आपण आधी क्वेश्चन नंबर 5 बघितला, सेम इक्वेशन दिले होते. त्याच्यात विचारलं होतं फाइंड x plus y. त्याच्यात x plus y विचारलं होतं, ह्याच्यात x minus y विचारलं. आणि x plus y आपण डायरेक्ट दोन्हीचे ऍडिशन करून काढलं होतं. आता ह्याची टेक्निक सांगतो तुम्हाला. ह्याची टेक्निक काय करायचं, जर x plus y विचारलं दोन्हीचे ऍडिशन करायची आणि x minus y विचारलं दोन्हीची सबट्रॅक्शन करायची. सोपं साधं. डायरेक्ट आपल्याला x minus y भेटते. या दोन्हीची आपण सबट्रॅक्शन करू. बघा 15x plus 17y is equal to 21 minus 17x plus 15y is equal to 11. यांची सबट्रॅक्शन करताना मायनस मायनस मायनस. मग बघा 15 मधनं 17 गेले, 15 16 17
-2x, कारण लहान मधनं मोठी संख्या सबट्रॅक्ट करायला. 17y मधनं 15y गेल्या किती 2y. 21 मधनं 11 गेले किती 10. आता इथं काय करूया आपण मायनस ने मल्टिप्लाय किंवा -2 ने डिवाइड करू. -2 कॅन्सल, x 2 कॅन्सल, मायनस राहिलं, प्लस इंटू मायनस -y आणि मायनस ॲज इट इज 2×5 भेटलं x - y -5. x - y काय भेटलं -5. मार्च 2024 चा आहे हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, लास्ट 10 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 10, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. परत डिटर्मिनंट दिलाय 5 -2 -3 1. आता एकदम सोपा आहे डिटर्मिनंट आणि तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता. आधी मी सॉल्व्ह केलाय, तो कसा केलाय त्याच पद्धतीने हा करायचा आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची सबट्रॅक्शन. तर ह्या डिटर्मिनंटचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून पाठवा. हा तुमच्यासाठी फास्ट मध्ये टाइप करा. आणि असेच तुम्हाला जर 10th स्टँडर्डचे मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.